नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. 4 जानेवारी 2026 या दिवशी साधारणत 11 वाजलेले असतील. 28 वर्षाचा पवन नावाचा नौकर हा एका श्रीमंत घरामध्ये काम करत होता. 6 महिन्यापूर्वी तो घरामध्ये कामाला लागलेला होता. त्या घरामध्ये 2 महिला होत्या, एक सून आणि एक सासू. या दोघी पवनला कॉल करतात. आमच्या रूममध्ये या दोघी एका ठिकाणी बसून गप्पा मारत होत्या. त्या ठिकाणी पवन आला. त्यांनी पवनला पाण्याचा ग्लास दिला आणि 2 गोळ्या देतात. मात्र पवनला काही समजत नाही. पवन गोळ्या खातो आणि तो ग्लास भरून पाणी पिऊन टाकतो. त्याने ते गोळ्या खाल्ल्या. त्याच्या शरीरामध्ये कसला तरी बदल जाणवायला लागला. त्याचं जे हत्यार आहे ते एकदम कडक झालं होतं, लोखंडासारखं. या महिलांनी ते बघितलं आणि त्याच्या अंगावरील पूर्ण कपडे काढले आणि त्याच्यासमोर बेडवरती पसरून गेले आणि म्हटले की कर, काम चालू कर आता. पवनला काही कळत नव्हते की काय करू. आता पवनच्या देखील भावना उफाळून आल्या होत्या. त्याने सासू आणि सुनेसोबत 8 वेळा संबंध बनवले, एका पाठोपाठ एक. त्या तिघांनी रात्रभर खूप मजा केली. त्या महिलांनी आजपर्यंत सगळ्यात जास्त संबंध केले होते. त्यामुळे महिला खुश झाल्या. त्याला 50,000 रुपये दिले. त्या नौकराने आयुष्यात एवढे पैसे कधी पाहिले नव्हते. त्यालाही पैशाची गरज होती. त्यामुळं हा नौकर पवन दुसऱ्या दिवशीही तसंच करतो. रात्रीचे 10-11 वाजता मालक घरी नसताना या दोन्ही महिला त्या ठिकाणी तेच काम करतात आणि या 2 महिला त्याला पुन्हा 50,000चा बंडल काढून देतात. आता पवनच्या लक्षात येत नव्हतं की मी पुढे काय करू. आता पवन देखील खुश झालेला होता आणि या महिला देखील खुश झाल्या होत्या. चांगल्या पद्धतीने त्यांच्यासोबत राहायला लागला होता. आता काही दिवसानंतर या 2 महिलेचे पती कामावरून वापस आलेले होते. मोठे बिझनेसमॅन, कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांची बिल्डिंग वगैरे कंप्लीट झाली. ते विकून चांगलं प्रॉफिट मिळालं होतं आणि ते पैसे घेऊन घरी आलेले होते. ज्यावेळी ते घरी आले तेव्हा दोघांनी रात्रभर त्यांच्या बायकासोबत ते काम करायचा प्रयत्न केला. पण शेवटी ते बिझनेसवरती लक्ष देणारे व्यक्ती होते. पैसा कमावण्याच्या मागे पडणारे व्यक्ती होते. त्यामुळे लगेच रात्री बेडवरती पाणी सोडून द्यायचे. त्यांच्या महिलांना सवय लागलेली होती या पवनची, जो की तो गोळ्या खाऊन त्यांच्यासोबत नको ते कृत्य करायचा. त्या आपल्या पतीमुळे संतुष्ट नव्हत्या. त्या दोघींनी ती रात्र कशीबशी काढून घेतली. आता दुसऱ्या दिवशी त्यांचे पती त्याच्या कामावरती निघून गेले. त्यावेळी हे सासू आणि सून एकमेकांना म्हणतात की आपले पती काही कामाचे नाही. आपले पती जे आहेत ना, ते नुसतं पैशाच्या मागे पळत आहे आणि त्यांनी त्यांच्या शरीराचं वाटोळं करून घेतलेलं आहे. ते दोघेही आपल्याला खुश करत नाही. त्यांचा काय उपयोग आहे. आपला नोकरच बरा आहे. आता पवनला देखील हा रस्ता मोकळा झाला होता. त्याने मालकीनला म्हटले की मालकीन, आज कार्यक्रम करायचा की नाही. मालकीन म्हणते की आमच्यापेक्षा तर तूच जास्त उतावळा दिसतोय. आज पण कार्यक्रम करायचा आहे, मात्र थोडे पैसे कमी भेटतील. आता पवन विचार करतो की ठीक आहे, जे भेटतील ते भेटतील. त्यामुळे पवन आता त्यांच्यासोबत संबंध बनवतो. पण आता त्याला 10,000 रुपये भेटतात. पवनला 50,000ची सवय लागलेली होती. या पवनला 10,000 रुपये भेटल्यानंतर तो थोडासा नाखुश होतो. पण समजून घेतो. म्हणतो की हे 10,000 कोण देणार आपल्याला. आता विषय असा असतो की जर एखाद्या वस्तूची किंमत जोपर्यंत जास्त असते, चांगली असते, तोपर्यंत त्याची किंमत असते. मात्र जोपर्यंत ती वस्तू खराब होते तोपर्यंत त्याची किंमत देखील कमी होते. त्याचप्रमाणे या पवनसोबत देखील झालं होतं. पवन आता चांगल्या पद्धतीने संबंध बनवत नव्हता. आता तो चांगला राहिला नव्हता. त्यामुळे त्याला कमी पैसे भेटायला लागले. आता यांचा नोकर पवन, त्यालाही कसली अडचण नव्हती. त्याला वाटले कमी पैसे मिळते तर काय झालं, मला पगार देखील मिळते आणि वरून 2 बायकासोबत संबंध देखील करायला मिळते. आणखी आपल्याला काय पाहिजे. लाईफ एकदम मस्त चालू आहे. 10 जानेवारी 2026 या दिवशी त्या दोन्ही महिलांचे पती रात्री अचानक 11 वाजता घरी आले. त्यांना आपल्या पत्नीला सरप्राईज द्यायचं होतं, असा त्यांचा प्लॅन होता. घरी आल्यानंतर त्यांच्या बायकांना घेऊन एखादी मूव्ही बघायला जाऊ. त्यावेळी ते दोघे घरी आले होते. घरी आल्यानंतर बघतात तर काय, दोघीही एका नोकरासोबत एका रूममध्ये संबंध बनवत आहेत. यांच्या तर पायाखालची जमीनच सरकली. आम्ही यांच्यासाठी कष्ट करतोय आणि ह्या दोघी एका नोकरासोबत नको ते कृत्य करतात. आता या दोघांचं डोकं सटकलं. त्याने नोकरासोबत भांडण केलं. या नोकराला कामावरून काढून टाकलं. आता ती रात्र कशी तरी गेली. आता या दोघींना समजावून सांगितलं, इथून पुढे असं करू नका. आपली इज्जत आहे. समाजामध्ये तुम्ही जर असं केलं तर कशी इज्जत राहील आणि येणारी पुढची पिढी काय शिकेल. या दोन्ही महिला सासूसुना म्हणाली की यानंतर आम्ही असं करणार नाही. आम्हाला माफ करा. 13 जानेवारी 2026ला दोघीही बापलेक त्यांच्या कॉन्ट्रॅक्टच्या कामावरती निघून जाते. दोघीही कन्स्ट्रक्शन साईटवरती गेल्यानंतर ते बघत होते की कुठे काय कमी आहे, काम किती जोरात चालू आहे
आणि त्याच वेळी अचानक सिमेंटची पोती नेणारी ट्रॉली त्यांच्या अंगावरती पडली आणि दोघेही बाप लेकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. त्या ठिकाणी तेथे काम करणारी लेबर वगैरे सगळी जमा झाली आणि लगेच त्यांनी सिमेंटची पोते वगैरे बाजूला सारली. त्या दोघांना लगेच बाहेर काढलं, पण उशीर झालेला होता. त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. तरीही त्यांनी ॲम्ब्युलन्स बोलावून दोघांनाही दवाखान्यात घेऊन गेले. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. आता ही पोलीस केस झाली होती. डॉक्टरांनी पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी आले. तेथे चौकशी सुरू केली. सुरुवातीला पोलिसांना वाटले की हा अपघात झालेला आहे, पण मृतदेहाचा पोस्टमॉर्टम केला तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर जे समोर आले आहे ते सर्वांना हादरून सोडणारं आहे. या घटनेची सुरुवात होते 2097 पासून. रामपालच्या घरी एका लहान मुलाचा जन्म झालेला होता. त्याचं नाव त्यांनी पवन ठेवलं होतं. आता हा मुलगा श्रीमंत घराण्यातील मुलगा होता. त्याला पैशाची काही कमी नव्हती. तो लाडात वाढलेला होता. आता पवनचं वय 22 वर्षाचं झालं होतं. आई वडिलांनी त्याचं लग्न करण्याचं ठरवलं. त्यानंतर पवनचं लग्नही झालं आणि लग्नानंतर तो आनंदी राहायला लागला होता. त्याचं पूर्ण जीवन बदलून गेलं होतं, कारण सून संस्कारी मिळाली होती. त्यामुळे त्याने विचार केला की लग्न झालंय, आता आपल्याला मूल पाहिजे. त्यानंतर काही महिन्याने त्याच्या बायकोला दिवस गेले. काही दिवसातच या दोघांना एक मुलगा झाला. आता ते पूर्ण कुटुंब आनंदी होतं. त्यांच्या घरामध्ये बाळ आलं होतं. चौघाचं कुटुंब आनंदी छान होतं. पण याचा आनंद थोडे दिवसच टिकणार होता. त्याचं कारण असं होतं की याचा जो मुलगा होता तो आजारी पडला. त्याला दवाखान्यात घेऊन गेले. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की याला वेगळा आजार झालेला आहे. या पवनचे वडील म्हणतात की हा आपल्या घरचा एकुलता एक वारीस आहे. कितीही पैसे खर्च होऊ द्या, पण मागे सरायचं नाही. मुलाला बरे करायचं आहे. भरपूर पैसा लावल्यानंतर मुलगा ठीक झाला. त्यामध्ये त्यांची शेती गेली. जेवढी शेती होती तेही सगळी गेली. काही आसपासच्या लोकांकडून उधारी वगैरे पैसे घेतलेले होते आणि एकुलत्या एक मुलाचा उपचार केला आणि तो मुलगा ठीक झाला. पण त्याचा कुटुंब पूर्णपणे कंगाल झाला होता. दिवसामागून दिवस जात होते. पवनचा लहान मुलगा घरी येऊन खेळायला लागलेला होता, पण आसपासचे लोक घरी येऊन पैसे मागू लागले होते. आता पवनच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. तो म्हणाला, जर मी पैसे दिले नाही तर संबंध खराब होतील. आपण जर बसून राहिलो तर पूर्णपणे कंगाल होईल. आता कसं तरी घर चाललं आहे, मात्र समोर घर चालवणं देखील अवघड होईल. यासाठी मला नक्की काम करावं लागेल. त्याने अजूनपर्यंत आयुष्यात कधी काम केलेलं नव्हतं. बापाच्या जीवावर बसून खाल्लेला हा पवन होता. त्याच्या एका मित्राला तो म्हणतो की मला काम वगैरे करायचं आहे, तू माझ्यासाठी एखादं काम असेल तर बघ. मित्र म्हणाला, तू काम करणार आहेस? पवन म्हणाला, हो, मी नक्की काम करणार आहे. मला कामाची खूप गरज आहे. माझी परिस्थिती आता खूप बेकार झाली आहे, हे तर तुला चांगल्या प्रकारे माहीत आहे. हा ऐकून मित्र म्हणाला, ठीक आहे, मी तुझ्यासाठी 2-3 दिवसात काम बघतो. आणि त्यानंतर 2-3 दिवसात त्याच्या मित्राचा त्याला कॉल येतो आणि तो म्हणतो की एका घरी काम आहे आणि बिल्डर लोक आहे, त्यांच्या घरी नोकर पाहिजे. 15,000 रुपये पगार भेटेल आणि तुला राहणं, जेवण, खाणं पिणं त्याच ठिकाणी राहणार आहे. पवनला वाटले असं काम मिळणार नाही. त्यामुळे पवनने ते काम स्वीकारलं आणि त्यानंतर त्याने मालकाचा मोबाईल नंबर वगैरे घेतला. त्याने मालकाला फोन केला. मालकाने त्याला घरी जायला सांगितले. घरी गेल्यानंतर त्याने सांगितले की माझी बायको आणि माझी सून आहे, तू घरी जा आणि त्यांना माझं नाव सांग. पवन मालकाच्या घरी गेला. घरी गेल्यानंतर मालकाच्या 22 वर्षीय सुनीने दरवाजा उघडला. ती दिसायला खूप सुंदर होती. तिला पाहता क्षणी पवनच्या मनात भावना उफाळून आल्या होत्या. मात्र त्याला कंट्रोल करावे लागले, कारण त्याला मालकाने काम सांगितलेले होते. त्याला कामाची खूप गरज होती. सुनीने त्याला घरामध्ये घेतले आणि त्याला काम सांगितले. तो काम करू लागला. दिवसामागून दिवस जात होते. आता पवनला समजलं होतं, त्यांचा जो मालक होता बापलेक, ते कधीकधी आठवड्यातून 1 किंवा 2दा घरी यायचे. यामुळे पवन आता बिनधास्तपणे घरामध्ये वावरायचा, जसा काही हाच घराचा मालक आहे. पण त्या 2 सासू सुनेला काही प्रॉब्लेम नव्हता. मालकाच्या घरातले 2 महिला, सासू आणि सून, आता दोघीमध्ये वयाचं तर फार अंतर होतं, पण दोघीत एकदम घट्ट मैत्री होती. दोघीही मैत्रिणीसारख्या राहायच्या, एकमेकांना गोष्टी शेअर करायच्या. त्यावेळी मालकाची सून म्हणाली, हा जो नोकर आहे ना, हा तर एकदम दिसायला सुंदर आहे. असा वाटतो की एखाद्या राजघराण्यातील मुलगा असेल. बघ ना त्याची बॉडी वगैरे कशी आहे. आता मला राहवत नाही. त्यावर सासू तिला म्हणाली, तुला पण काय, मला देखील राहवत नाही. पण आपलं लग्न झालेलं आहे, आपलं शांत घे. ज्यावेळेस अशी सासू म्हणते तेव्हा सून गप्प बसते. पण काही दिवसातच त्या सुनेला राहवलं नाही. रात्रीची उठते आणि नोकराच्या रूममध्ये जाते. आता नोकराला वाटलं मालकाची सून आपल्या रूममध्ये आली, आपलं काहीतरी चुकलं तर नाही ना, काहीतरी तक्रारच असेल. पवन घाबरला. आज काही खरं नाही.
आता हा नौकर म्हणाला, मालकीन काय झालं बोला की. मालकाची सून म्हणाली, आता तुला काय सांगू, सांगून काय उपयोग आहे. तुला तर माहिती आहे माझा पती बघ ना किती दिवस झाले घरी आले नाही, बाहेर गेलेले आहेत, ते काही घरी येतच नाही. माझी अशी अवस्था झालेली आहे की मी कोणाला सांगू पण कोणालाही सांगू शकत नाही. आता घरामध्ये दुसरा कोणी पुरुष नाही तर तुलाच सांगावं लागेल. माझी शारीरिक भूक तुलाच भागवावी लागेल. तू भागवशील का माझी भूक. तेव्हा पवन थोडा वेळ शांत बसलेला. त्यालाही आता 6 महिने झाले होते. त्याने कोणाशीही संबंध केले नव्हते. त्यालाही कसली अडचण नव्हती. तो म्हटला की ठीक आहे, तुम्ही मालकीन, मी नौकर आहे, मला हे योग्य वाटत नाही. त्यावर मालकीन म्हणाली, काही होत नाही, तू असं समज की या घराचा मालकच आहे. आणि तो पवन होकार देतो आणि त्या रात्री दोघांमध्ये संबंध बनतात. पण या नोकराला वाटायचं की घरात कोणीही येऊन जाईल या भीतीने त्याने जास्त वेळ संबंध बनवले नाही. ही गोष्ट मालकींच्या लक्षात आलं होतं की हा घाबरतोय. त्यामुळे सुनेने दुसऱ्या दिवशी सासूलाही तयार केलं. दोघींनी मिळून त्याला गोळ्या दिल्या आणि दोघींसोबत त्याने संबंध बनवले. आता त्याने दोघींचीही वासना शांत केलेली होती. असेच यांचे संबंध सुरू होते. एक रात्री सासूसोबत तर दुसऱ्या रात्री सुनेसोबत चालू होते. मात्र यांचं हे नातं जास्त दिवस टिकणार नव्हतं. एक दिवस रात्रीचे 11 ते 12 वाजता मालक अचानक घरी आले. त्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितलं. त्यांनी पवनला धमकी दिली आणि त्याच्या बायकांना पण धमकी दिली. तेवढ्यावरच ते थांबणार नव्हते. त्या नौकर पवनने आणि सासू सुनेने प्लॅनिंग केली या बाप लेकांना संपवण्याचा. आता तर यांना घरी संपवू शकत नाही. ते ज्यावेळी साईटवर जातील तेव्हा जी लिफ्ट आहे त्याची दोरी कापायची ठरवलं. त्या लिफ्टवाल्यांना त्या माणसाला त्यांनी 4 लाख रुपये दिले आणि त्या व्यक्तीने सिमेंटची पोती नेमकी ट्रॉली त्याच्या अंगावरती पाडली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मात्र ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात आली. पोलिसांनी तिघांनाही जेरबंद केले. मित्रांनो, या कलियुगात काय घडेल काही सांगता येत नाही. वासनेपुढे या महिलेने एका नौकरासोबत संबंध ठेवले आणि आपला सुखी संसार बर्बाद केला. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.